फलटण तालुक्याला विनंती आहे, कमळाचं बटन दाबा आणि रणजित दादांना साथ. आपल्या माणसाला निवडून आणा. पुन्हा एकदा आपल्याला आपल्या हक्काचा खासदार निवडून आणायला हवा. आता वहिनी 3 झाले, आता न्यू जनरेशन झालं. आता तुम्ही विनंती सांगा. आपले रणजित दादा आता सध्या खासदार आहेतच, पण इथल्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये पुढे निवडून आले पाहिजे. तर तुमचे मल्टनचे खासदार आहेत ते, तर तुम्ही सगळ्यांनी भरघोस मताने आशीर्वाद दिला पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. रणजित दादा. प्रचंड निधी या गेल्या 30 वर्षामध्ये जो निधी आला नाही तो निधी फलटण शहर आणि तालुक्यामध्ये खासदार साहेबांनी आणलेला आहे. आणि एक तालुक्याचा विकास होण्यासाठी सर्व फलटण तालुका व फलटण शहरातील जनतेनं खासदार नामनाईक रणजितसिंह नाईक वगैरे यांच्या मागे प्रचंड बहुमताने मतदान देऊन उभे राहावे. आणि याच शहरामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये खासदार साहेबांनी जवळजवळ 125 कोटी रुपयाची कामं या शहरामध्ये आणलेली आहेत, ज्यामध्ये तारांगण, पालखी मार्ग, विविध रस्ते आणि बाकी सर्व ज्या काही समाज मंदिरासारख्या गोष्टी असतील अशा सर्व गोष्टी ज्या भूतून भविष्यातील ज्या कधी आल्या नाहीत, या ठिकाणी झाले नाहीत. वारकरी भवनसारखा मोठा प्रश्न वारकरी संप्रदायाचा हा दादांनी सोडवलेला आहे. मागील इलेक्शनमध्ये दिलेले सर्व शब्द खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाळलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी कमळाच्या समोरील बटन दाबून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरला बहुमताने विजय करावे आणि लाखाच्या पुढे फलटण तालुक्यामधून लीड द्यावं ही सर्वांना विनंती करतो. आज फलटण शहरातील प्रचाराचा शुभारंभ सद्गुरू हरिभाऊ मंदिर येथे माजी नगरसेविका श्रीमती मंगलाताई नाईक निंबाळकर, सन्माननीय सौभाग्यवती मनीषाताई नाईक निंबाळकर, ताराराणी इंदिरा राजे आणि युवा नेते सन्माननीय रणवीर राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात येऊन आज सोमवार पेठ व मल्टण परिसरातील घर टू घर भेटीचं आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये सगळेजण म्हणतात की दादांना का निवडून द्यायचं. दादांना फक्त एवढ्यासाठी निवडून द्या, आपल्या हक्काचं पाणी जे बारामतीकरांनी पळवलं होतं ते पाणी परत फलटणला आणले. हे पाणी परत बारामतीला जाऊन द्यायचं नसेल आणि आपला स्वाभिमान जपायचा असेल, जर माळशिरसमध्ये 31 गुन्हे दाखल होऊन कारखाने बंद पाडून त्यांची पेमेंट न करून सुद्धा फक्त अकलूजकर म्हणून त्यांच्यावर जनता प्रेम करणार असेल, तर आपण पण मेलेल्या आईचं दूध पिऊन जन्माला आलेलं नाही. आपण पण जन्माला आलोय, आपल्या मातीचं दूध पिऊनच जन्माला आलोय. आपल्या मातीचा अभिमान, फलटणचा अभिमान म्हणून रणजित दादाला प्रत्येकाने मत केलं पाहिजे असं मी आवाहन करतो. आणि त्याच वेळी मी एवढंच सांगतो, दादांनी केलेल्या कामाबद्दल सगळेजण बोलतायत. फक्त माझं जाहीर आव्हान आहे विरोधकांना पण, 5 वर्षाच्या काळात रणजित दादांनी एक चुकीचं काम केलेलं दाखवा आणि मग मतदान देऊ नका. फक्त वाड्यावरनं सांगितलं, कोणी सांगितलं म्हणून मतदान करणार नाही ही भूमिका घेऊ नका. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकार हा स्वतःचा अधिकार आहे. त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे तुम्हाला दिलं त्याचं चीज करण्यासाठी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपल्या गावचा माणूस, आपला माणूस, भारत देशाचे लाडके पंतप्रधान विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदी याला चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय द्या. लक्षात ठेवा, कमळ विसरू नका. कमळ माढा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या जीवाला मंजूर जलसिंचन योजनांचे पाणी कळकळण्यासाठी वचनबद्ध भारतीय जनता पार्टी प्रतिमान दळणवळणासाठी मंजूर झालेले रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, मंजूर रस्ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध भारतीय जनता पार्टी माढा मतदारसंघात